जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी शेवटचं निर्णायक उपोषण करण्याचं जाहीर केलेलं आहे. तसंच त्यांनी राज्य सरकारकडे 28 ऑगस्टच्या आत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी केलेली आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील निर्णायक आंदोलन करणार आहेत. दरम्यान आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. गौरव यांच्याकडून या पत्रकार परिषदेसंदर्भातली माहिती घेऊया. गौरव, काय नेमकं आज मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेतून बोलू शकतात? त्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुद्धा नियोजित आहे या आंदोलनाआधी. बरोबर आहे विक्रांत, आपण जर बघितलं तर आज सकाळी जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये 10 वाजता मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर उद्या 7 ऑगस्ट 2024 रोजी मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे आणि आज अंतरवाली सराटीत महत्त्वाची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 28 ऑगस्टच्या आत आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण आणि शेवटचं उपोषण सुरू करेल असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. तर याच त्यांच्या भविष्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जालन्यातील अंतरवाली सराटीत महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या कालावधीमध्ये जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून ते मराठा समाजाच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या समाज बांधवांकडून जाणून घेणार आहेत. तर याच पार्श्वभूमीवर याच भविष्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय भूमिका मांडतात किंवा मग सरकारवर पुन्हा टीका करतात काय, आता सर्वांचे लक्ष लागणार आहे. विक्रांत, धन्यवाद गौरव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारच आहे. मनोज जरांगे काय बोलतात पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.